टीव्ही सत्यमेव व्रतम। हिंगोली विधानसभेची निवडणूक रंगतदार चरणात पोहोचली आहे। शेवटच्या टप्प्यात पोहोचलेल्या प्रचाराचा वेग वाढलाय। प्रत्येक पक्ष प्रचार तंत्राचा वापर करून नियोजनबद्ध प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहे। हिंगोली विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारानिमित्त सेनगाव इथं बूथ प्रमुखांची बैठक घेण्यात आली। या बूथ प्रमुखांच्या बैठकीत शिवसेनेचे जिल्हा संघटक दिनकरराव देशमुख यांनी मार्गदर्शन केले। दिनकरराव देशमुख म्हणाले की बूथ प्रमुखांनी गाफील राहून चालणार नाही। आपल्याला सत्ता बदल करायची आहे, त्यासाठी प्रत्येकाने कष्ट घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। हिंगोलीमध्ये एक धनानंद आहे, त्या धनानंदचा पाडाव आपल्याला करायचा आहे, अशा प्रकारे दिनकरराव देशमुख यांनी सुद्धा टीका केली आहे। आपल्या पक्षाचं काम व्यवस्थित झालं आणि आपला जर आमदार झाला तर आपलं काम होणार का नाही होणार? याच्यामुळे मुद्दा कसा आहे की ते दाईचं बाईचं ते बाईचंच असतं। तुम्हाला आता काळजीनं काम करणं जरुरी आहे। बूथ प्रमुख आला काय आता हे जे बंधू आले समजा, पण तसं नाही ना, जे काम करणार ते येणं महत्वाचं आहे ना। तुम्ही आले तरी समजा त्याच्यात काय अडचण नाही, आपलं मतदान या ठिकाणी उपस्थित राहिली चांगली गोष्ट। पण आता कसं इथे शाखा प्रमुख आले म्हणजे बूथ प्रमुख आपले संपर्कात नाही, याचा अर्थ असा होते। आणि आता जर आपण गाफील राहिलो तर मग टायमर ते बूथ प्रमुख कोण देणार? तुम्ही फॉर्म चिठ्ठ्या फलानं बिस्तानं म्हणजे संघटन असल्याशिवाय काम होत नाही। संघटनामध्ये कमी पडणं जरुरी म्हणजे कमी नाही पडायला पाहिजे। त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सांगतो की आताचं जे हे आमदार आहेत म्हणजे 10 वर्ष ज्यांनी काम केलं, याचा स्वभाव कसा आहे काय तुम्हाला माहिती आहे। आणि उद्धव साहेबांना आपल्याला एक नुसता शेतकऱ्यासाठी कर्ज मंजूर केलं होतं। देवेंद्र फडणवीसने किती त्रास दिला आपल्याला माहित आहे। आपल्याला किती वेळेस त्यांनी चक्र लावला की तुमचा जिल्हा परिषद सदस्य आहे का, तुमच्या घरामध्ये तुमचा शिक्षकच आहे का, तुमचं नोकरी कोणी आहे का, या पद्धतीने त्याने छळलं, पण आपल्याला कर्जमाफ केलं का नाही। आणि आता आपल्या शासनानं काय केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे का? सगळ्याला माहिती व्हावं म्हणून सांगतो की या लोकांना या ठिकाणी आपल्याला काय लाडकी बहीण म्हणून 1000-1500 रुपये त्या बायाच्या हातावर टिकवले कशासाठी? मतदानासाठी। 5 वर्ष काहून यायची लाडकी बहीण आली नाही। आणि हे काय म्हणतात की आता आम्ही 100% कर्ज माफ करतो, पण ते करू शकतात का? नाही, कारण आपल्याला मागचा अनुभव आलेला आहे। पण आपल्या शासनानं काय ठरवलेलं आहे की महिलांसाठी 3000 रुपये महिना, बरोबर आहे, आणि महिलाला एसटीनं फुकट प्रवास होणार आहे फ्रीमध्ये। शेतकऱ्याचं 3 लाखापर्यंत कर्ज माफ होणार हे तुम्ही सांगायला पाहिजे लोकांना तिथं गावात। मी तुम्हाला कशामुळे सांगायला की तुम्ही हे सांगायचं 3 लाखापर्यंत कर्ज माफ, आणि शेतकऱ्यासाठी आरोग्य विमा 25 लाखापर्यंत आहे। 5 लाख 10 लाख नाही, 25 लाखापर्यंत आरोग्य विमा या ठिकाणी उद्धव साहेबांनी महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी बसून त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। आणि अजून योजनेमध्ये काय आपल्या महालक्ष्मी योजना झाली आपली, किती आपण 3000 रुपये महिना द्यालो। परत योजना कोणती अजून आरोग्य विमा झाला। तुम्हाला सांगतो की आता या आमदारांना सगळ्यात त्रास दिलेला आहे, तुम्हाला माहिती आहे, छळलंय सगळ्याला। याचा आता उत्तर देण्याचं आणि याचा आपल्याला बदला घेण्याची हीच वेळ आहे। यानं कोणती ग्रामपंचायत शिल्लक ठेवली नाही। बीजेपीच्या आपली शिवसेनेची ग्रामपंचायत असली तरी बीजेपीची त्या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसची असली तरी बीजेपीचीच केला, राष्ट्रवादीने तसंच केलंय। म्हणजे यानं सगळ्या आपल्या मतदारसंघाचा सत्यानाश केला। तुम्ही पाहिलं असेल की मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये या मार्केट कमिटीमध्ये सभापती बसला का नाही बसू दिला, की मार्केट कमिटी शेवटी बरखास्त करावं लागली। म्हणजे याच्या टकुऱ्यामध्ये काहीच नाही। हे धनानंद जसा असते का त्या याच्यामध्ये आपल्या चाणक्य नीतीमध्ये धनानंद जे होता ना, यत्र तित्र सर्वत्र, कोणाच्या आपल्या लोकांचं काम जरी चालू असलं तर त्यानं बंद पाडलं। आता आमच्या गावातच मागं 3 दहाची केस केली का त्यानं, बिनकाय 3 दहाची केस खोटी केस केली। म्हणजे असे आपल्या हे अत्याचार करत आहे। आणि मित्र तुम्हाला एक सांगतो, तुम्ही तुमच्या गावामध्ये जाऊन सांगायचं की या आमदारानं 900 एकर जमीन कमावलेली आहे, बरोबर आहे, आणि काय बांधलं तिथं हिंगोलीमध्ये काय बांधलं, आपलं काय व्हाईट हाऊस बांधलं। अशा पद्धतीनं आपल्या जीवावर यानं पैसा कमवला। हे सगळे टक्केवारी घेतलेले त्याचे पैसे येतं, आणि हे जर पैसे वाटायला तिथं जर आमदार आला, त्याचे माणसं आले तर आपल्या लोकांना सांगायचं बिनधास्त पैसे घ्यायचे आणि मतदान आपल्याला मशाल करून घ्यायचं, असं त्या ठिकाणी सांगायचं। आपण तुम्ही मोकळं बोलल्याशिवाय ते काम होणार नाही ना।